Next topic is reproduction into the sponges, that is porifera. The reproduction, there are two methods of reproduction into the sponges, that is asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction takes place by the simple budding or by the fragmentation, or another method, that is by a special cell mass formation which is known as the gemmules. So these gemmules are actually formed from these archaeocyte cells again. Okay, आपण बघितलं archaeocyte cells, totipotent cells आहे या. So these archaeocyte cells also give rise to the gemmules. So what are the gemmules? Gemmules are the endogenous buds. Simple हे काय आहे? Buds आहे. जसे इथे budding होते, but this gemmule formation takes place only during the unfavorable condition. Gemmule formation takes place during the unfavorable condition. जेव्हा unfavorable condition असेल तेव्हा काय होतात? आतमध्येच बड तयार झालेले असतात, त्याला म्हणायचं जेम्युल्स. ठीक आहे. सो जेम्युल इज अ मेथड ऑफ रिप्रोडक्शन. त्यामध्ये पण कोणता टाईप आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे जेम्युल्स जेव्हा आपण रिप्रोडक्शन युनिट बघतो त्या रिप्रोडक्शन युनिटमध्ये अगेन तुम्हाला जेम्युल्स येतात. ठीक आहे ना, की जेम्युल फॉर्मेशन असेक्शुअलची रिप्रोडक्शनची एक मेथड आहे. सो तुम्हाला आताच ते कळून गेले की व्हॉट इज द जेम्युल्स. जेम्युल्स इज अ मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. थोडक्यात काय असतं, हे कधी तयार होतात जेम्युल्स? ड्युरिंग द अनफेवरेबल कंडिशन. ठीक आहे ना, म्हणजे जसं अमिबामध्ये मल्टिपल फ्युजन आपण स्टडी केलं होतं, बरोबर का नाही? जे मला वाटतं क्लास 10th मध्ये तुम्हाला ते मल्टिपल फ्युजन वगैरे होतं. तर मल्टिपल फ्युजनमध्ये आपल्याला म्हणतो अनफेवरेबल कंडिशनमध्ये तो काय करतो? अमिब्युलिस तयार करतो, सिस्ट तयार करतो. त्याच पद्धतीने इथं काय असतं? सिस्ट सारखं स्ट्रक्चर तयार होतं आणि त्यामध्ये नंबर ऑफ काय तयार होतात? बर्ड्स तयार होतात, विच आर नोन ॲज इंडोजिनियस बर्ड्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये स्पॉन्जेस आर द हर्मॅफ्रोडाइट्स. ठीक आहे. हर्मॅफ्रोडाइट मीन्स द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट इन द सेम बॉडी इन द सेम ऑर्गॅनिझम. ठीक आहे. बट द नेक्स्ट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज इंटरनल, म्हणजे काय? विदिन द बॉडी होणार आहे फर्टिलायझेशन. ठीक आहे. इंटरनलचा अर्थ, एक्सटर्नल म्हणजे आउटसाइड ऑफ द बॉडी. जसं एक्झाम्पल आहे फ्रॉग. कॉमन फ्रॉगमध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं, वॉटरमध्ये त्यांचं फर्टिलायझेशन होतं. स्पर्म आणि ओव्ह्यूमचं जे फ्युजन आहे ते वॉटरमध्ये होतं. ठीक आहे. अँड बघा क्रॉस म्हणलं आहे पुन्हा. आता फर्टिलायझेशन इज इंटरनल अँड क्रॉस ड्यू टू द प्रोटोगायनस कंडिशन. हे महत्त्वाचं आहे, प्रोटोगायनस कंडिशन. आता हर्मॅफ्रोडाइट आहे, बरोबर आहे का नाही? मग हर्मॅफ्रोडाइट म्हटल्यावर काय? मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे काय व्हायला पाहिजे? त्याच बॉडीमधले स्पर्म आणि त्याच बॉडीमधले ओव्ह्यूम यांचं फ्युजन व्हायला पाहिजे की नाही? हर्मॅफ्रोडाइट आहे म्हटल्यानंतर. मग तरी पण इथे क्रॉस म्हणलं आहे की क्रॉस फर्टिलायझेशन. क्रॉस म्हणण्याचा अर्थ काय असतो? एक बॉडी आणि दुसरी बॉडी यांच्यामध्ये होणारं फर्टिलायझेशन. क्रॉस विदिन द सेम नाही, विदिन द सेम झालं तर त्याला म्हणणार सेल्फ. क्रॉस म्हणजे काय? दोन वेगवेगळे ऑर्गॅनिझम आहे, दॅट इज क्रॉस फर्टिलायझेशन. मग आपण इथे काय म्हणलं? क्रॉस. जरी तो हर्मॅफ्रोडाइट असला तरी पण क्रॉस फर्टिलायझेशन होतं. म्हणजे काय? तर मेल गॅमेट एका स्पॉन्जेसचे असतात आणि फिमेल गॅमेट दुसऱ्या स्पॉन्जेसचे असतात. जरी हर्मॅफ्रोडाइट आहे, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एकाच बॉडीमध्ये प्रेझेंट आहे, तरी विदिन द सेम नाही होत. ठीक आहे, दॅट इज क्रॉस. मग ते क्रॉस का होतं? तर ड्यू टू द प्रोटोगायनस कंडिशन. प्रोटोगायनस कंडिशन असल्यामुळे क्रॉस होतं. आता प्रोटोगायनस कंडिशन म्हणजे काय? प्रोटो मीन्स फर्स्ट, प्रिमेटिव्ह. गायनस, आता फ्लावरच्या रिलेटेड हा शब्द आहे तो बघा, गायनस, बरोबर का नाही? हायपोगायनस, पेरीगायनस, इपिगायनस मॉर्फॉलॉजीमध्ये आपण स्टडी करतो, बरोबर का नाही? सो गायनस मीन्स फिमेल. गायनस शब्द काय रिप्रेझेंट करतो? फिमेल. तर इथे काय होतं? दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप्स फर्स्ट दॅन द मेल or earlier. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप्स अर्लियर. म्हणजे काय होईल? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अगोदर तयार होईल आणि देन किंवा मॅच्युअर होईल आणि देन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधले स्ट्रक्चर्स मॅच्युअर होतील. त्याने काय होणार आहे? मॅच्युरिटीचा टाईम वेगवेगळा आहे, बरोबर आहे ना? मॅच्युरिटीचा टाईम पिरियड वेगवेगळा असल्याने फिमेल त्याचे ओव्ह्यूम रिलीज करून टाकेल, पण त्याच बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे स्पर्म अजून मॅच्युअर झालेले नाही, त्यामुळे दे कॅन नॉट फर्टिलाइज दॅट ओव्ह्यूम. अशामुळे काय झालं? सेल्फ फर्टिलायझेशन प्रिव्हेंट झालं. ठीक आहे. मग काय होतं? ते काय करतात? त्याचे ओव्ह्यूम रिलीज करतात. ठीक आहे. आणि बाहेरनं दुसऱ्या स्पॉन्जेसने जर स्पर्म रिलीज केलेले असेल
ठीक आहे, दुसऱ्या स्पॉन्जेसनं स्पर्म रिलीज केलेलं असेल. तर बघा इथे जे फर्टिलायझेशन आहे ते विथ द हेल्प ऑफ वॉटर होतं. वॉटर करंटनं काय होतं, ते जे स्पर्म असतात ते स्पर्म कॅरी केले जातात. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की ऑस्टिया थ्रू वॉटर एंटर होतं त्याच्या बॉडीमध्ये. मग त्या वॉटरमध्ये जर हे प्रेझेंट असेल, काय स्पर्म प्रेझेंट असेल, आता ते कसं असतं, ते ग्रुपमध्ये राहतात, त्या ठिकाणीच राहतात है ना. तर आपला प्रश्न येऊ शकतो ते कुठून येईल सर स्पर्म एवढं, कुठून त्यांना कसं कळेल. ते लोकली त्या ठिकाणी असतात तिथे ते होतं, बरोबर का नाही, कारण ते स्पर्म त्यांचे रिलीज तिथेच होईल. आणि आपल्याला माहिती आहे दिस आर द सेडेंटरी, तिथेच राहतात. सो जवळच्या जवळ 2 स्पॉन्जेस जर प्रेझेंट असेल तर काय होणार, रिलीज झालं तर चान्सेस जास्त आहे जवळ असल्यामुळे की लगेच तेच वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये एंटर होईल आणि ते स्पर्म एंटर होईल. मग स्पर्म एंटर झाल्यानंतर स्पर्मॅटोसाइट एंटर झाला कोणाचा, अनादर स्पॉन्जेसचा, सेम स्पॉन्जेसचा नाही आहे. मग फर्टिलायझेशन होतं. फर्टिलायझेशन कुठे होतं आहे, इनसाइड द स्पॉन्जेस, बॉडीच्या आत होतं ना. बाहेर झालं का, ओव्ह्यूम रिलीज केला का त्या बॉडीने बाहेर, जर दोन्ही बाहेर आले असते, पाण्यामध्ये फ्यूज झाले असते तर ते एक्सटर्नल फर्टिलायझेशन झालं असतं. इथे काय होतं, स्पर्म रिलीज झाले आणि स्पर्म या बॉडीमध्ये एंटर झाला स्पॉन्जेसमध्ये. मग आता त्या स्पॉन्जेसमध्ये पण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, पण ती मॅच्युअर झालेली नाही आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सो तो स्पर्मॅटोसाइट प्रोड्यूस करणार नाही आहे, त्यामुळे त्याला चान्सेस मिळतात दुसऱ्या स्पर्मकडून फर्टिलायझेशन करून घेण्याचे. ठीक आहे, दॅट इज प्रोटोगायनस कंडिशन. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स मॅच्युअर होतात अर्लियर दॅन द मेल, त्याला म्हणायचं प्रोटोगायनस. आणि त्यामुळे ते क्रॉस कंडिशन दिसते, बरोबर. अँड नेक्स्ट फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होईल, त्याची डेव्हलपमेंट होईल, झायगोट फॉर्मेशन होईल. अँड डेव्हलपमेंट इज अ इनडायरेक्ट टाईप. इनडायरेक्ट टाईप म्हणण्याचा अर्थ काय असतो, देर इज अ अनदर एक्स्ट्रा काय म्हणता येईल आपल्याला स्टेज आहे त्याच्या लाईफमध्ये. अडल्ट येण्याच्या अगोदर एक मधली स्टेज असते, त्याला म्हणतो आपण लार्वल स्टेज. ठीक आहे, म्हणजे जो मॉर्फॉलॉजिकली डिफरंट असतो फ्रॉम दॅट पॅरेंट बॉडी आणि अडल्ट फॉर्मपेक्षा. म्हणजे याचं एक्झाम्पल अनेक वेळा मी सांगत असतो की फ्रॉग. सो फ्रॉगमध्ये आपल्याला टाडपोल दिसतो. टाडपोल इज द लार्वल स्टेज ऑफ दी फ्रॉग. तर टाडपोलमध्ये आपल्याला काय दिसतं, त्याला टेल वगैरे दिसते, जी फ्रॉगमध्ये नसते. ठीक आहे, सो दॅट इज दी काय म्हणता येईल आपल्याला इनडायरेक्ट मेथड. ठीक आहे ना, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट. म्हणजे काय, डायरेक्टली अडल्ट फॉर्म तयार न होता एक मधली स्टेज येते, दॅट इज लार्वल स्टेज, जो की मॉर्फॉलॉजिकली स्ट्रक्चरली डिफरंट असतो फ्रॉम द अडल्ट स्टेज ॲज वेल एज द पॅरेंट. पॅरेंट तर अडल्ट आहे म्हणजे ते एकच झालं. ठीक आहे, सो हे झालं रिप्रोडक्शन. आता ॲक्च्युअल स्टेजेस कशा होतात रिप्रोडक्शनच्या ते आपल्याला बघायचं विथ द हेल्प ऑफ दिस चार्ट. सो देर इज द फॉर्मेशन ऑफ ओवा अँड दी स्पर्मॅटोसाइट फ्रॉम द आर्किओसाइट सेल्स. आपल्याला माहिती आहे की आर्किओसाइट cells are the totipotent cells and which give rise to the formation of ova and spermatocytes. So कोणापासून तयार होतील हे स्पर्मॅटोसाइट्स, ओवा आणि स्पर्मॅटोसाइट्स कोणापासून तयार होतील, आर्किओसाइट्सपासून. आफ्टर द फॉर्मेशन देअर विल बी फर्टिलायझेशन, दॅट फर्टिलायझेशन विल बी इंटरनल. मग काय होतं इथे फर्टिलायझेशन होण्यासाठी, आता हे तर 2 वेगवेगळ्या प्लेसला आहे ना, बरोबर ना, क्रॉस फर्टिलायझेशन होतं. तर जे स्पर्मॅटोसाइट्स आहे ते कॅरीड केले जातात बाय द वॉटर करंट. ठीक आहे, जे तुम्हाला इथे एक्सप्लेन केलं की मग ते ऑस्टिया थ्रू एंटर होतील. आल्यानंतर फर्टिलायझेशन होईल. फर्टिलायझेशन झाल्यावर आपल्याला मग ते प्रोडक्ट काय मिळतो, झायगोट. ठीक आहे, सो झायगोट प्रोडक्ट मिळेल अँड देन झायगोट विल अंडरगो द डिव्हिजन, त्याला म्हणतो आपण क्लिवेज पण म्हणतो. ठीक आहे, क्लिवेज म्हणजेच काय होणं, डिव्हिजन होणं. इट अंडरगोज द रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन्स अँड आफ्टर द क्लिवेज इट विल फॉर्म दॅट मिडल स्टेज, दॅट इज द लार्वल स्टेज. ठीक आहे, लार्वल स्टेज. आता या लार्वल स्टेजमध्ये पण त्याच्या वेगवेगळ्या आपल्याला स्टेज दिसतात. एक म्हणजे ॲम्फीब्लास्टुला स्टेज आहे आणि एक असते ती म्हणजे पॅरेनकायमा स्टेज. ठीक आहे, लार्वामध्ये आपल्याला कोणते 2 टाईप सांगितले लार्वाचे, ॲम्फीब्लास्टुला अँड पॅरेनकायमा. ठीक आहे, ॲम्फीब्लास्टुला अँड पॅरेनकायमा, ह्या 2 वेगवेगळ्या आपल्याला लार्वल स्टेज दिसतात. आता लार्वल स्टेज म्हणजे काय असतं की जी डिफरंट असेल दॅन द अडल्ट. देन हा लार्वा नंतर काय होतो, हा लार्वा कुठे ग्रो होतोय आपल्याला माहिती आहे आता, इनसाइड द बॉडी, स्पॉन्जेसच्या बॉडीमध्ये, बरोबर आहे. आता हा लार्वा काय होतो नंतर तिथून एक्स्केप होऊन जाईल फ्रॉम द ऑस्क्युलम, म्हणजे थ्रू द ऑस्क्युलम. त्याच्या बॉडीमधून तो काय होईल, बाहेर पडेल थ्रू द ऑस्क्युलम, कारण ऑस्क्युलम ही लार्ज ओपनिंग आहे ना, तिथून बाहेर पडतं कारण वॉटर करंट कंटिन्यू त्या डायरेक्शनला आहे. सो तो त्या पाण्यासोबत नंतर काय होऊन जाईल, बाहेर पडून जाईल आणि नंतर तो डेव्हलप होईल इनटू द अडल्ट स्पॉन्ज. आणि देन हा एक नवीन इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम म्हणून ग्रो होईल आणि त्या पाण्यामध्ये असेल. सो दॅट इज द सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन.
की ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, हे दिसतं, हे लक्षात ठेवायचं. ॲम्पिस ब्लास्टुला आणि पॅरेन्कायमा हे काय दिसतं तुम्हाला, दोन त्याचे लार्वल फॉर्म दिसून येतात. ठीक आहे. सो दिस इज द रिप्रोडक्शन इनटू द स्पॉन्जेस, क्लासिफिकेशन ऑफ स्पॉन्जेस, अँड दिस इज द लास्ट टॉपिक फ्रॉम द फायलम पोरीफेरा. We have studied the complete sponges, the structure, the body wall of the sponges. Now the classification. So it is classified into the 3 groups or 3 classes on the basis of the skeleton. ठीक आहे. तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की काय यामध्ये स्केलेटनच्या बेसिसवरती स्पॉन्जेसचं क्लासिफिकेशन आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. सो त्यांचा स्केलेटन कोणता आहे त्यावरनं त्यांना क्लासिफाय केलेलं आहे. ठीक आहे. आपण बेसिक काय सांगितलं होतं की त्यामध्ये स्पायक्यूल प्रेझेंट असतात. जेव्हा आपण स्ट्रक्चर बघितलं, बॉडी वॉल स्ट्रक्चर बघितलं स्पॉन्जेसचं, तेव्हा आपण दाखवले होते स्पायक्यूल्सचं प्रेझेंट असतात. सो स्पायक्यूल इज अ स्केलेटन. ठीक आहे ना. 3 टाईप्स आहे, दॅट इज कॅल्केरिया, हेक्झा ॲक्टिनिलिडा आणि डेमोस्पॉन्जिया. ठीक आहे. सो फर्स्ट वन आहे कॅल्केरिया. त्याचं आपण बघणार आहे स्केलेटन, हॅबिटॅट आणि लास्ट इज द एक्झाम्पल्स. ठीक आहे. बुकमध्ये आपल्याला डायरेक्टली एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे. सो त्यांचं हे क्लासिफिकेशननुसार आपण त्यांना ॲड केलेले आहे तसे. ठीक आहे. सो फर्स्ट इज कॅल्केरिया. नावामध्ये कॅल्केरिया, सो विच हॅव दी कॅल्कॅरियस स्पायक्युल्स. ठीक आहे. म्हणजे काय तर विच इज मेड फ्रॉम दी कॅल्शियम्स. ठीक आहे. दॅट इज वाय कॅल्कॅरियस स्पायक्युल्स. प्रत्येक जो टाईप आहे त्याचं कंपोजिशन जे स्केलेटनचं ते काय होत जाईल, चेंज होत जाईल. ठीक आहे ना. त्याच्यावरूनच आपण बेसिक काय केलेलं आहे ते टाईप्स केलेले आहेत. तर कॅल्कॅरियस स्पायक्युल्स इज प्रेझेंट, सच स्पॉन्जेस आर नोन ॲज कॅल्केरिया. क्लिअर, सिम्पल आहे. देन हॅबिटॅट. हॅबिटॅट दे ऑल आर द मराईन. ठीक आहे. म्हणजे फ्रेश वॉटरमध्ये आपल्याला मिळणार नाही. अँड फाउंड इन अ शॅलो वॉटर. ठीक आहे. म्हणजे डीप गेलेले नसतात, वरती असतात, दॅट इज शॅलो. एक्झाम्पल्स इज ल्युकोसोलेनिया अँड दी स्कायपा और सायकॉन. आपल्या बुकमध्ये आलेले आहे एक्झाम्पल स्कायपा और सायकॉन. इट इज ऑल्सो नोन ॲज दी अर्न स्पॉन्ज. ठीक आहे. इम्पॉर्टंट आहे अर्न स्पॉन्ज. विचारलं जाऊ शकतं की विच ऑफ द फॉलोइंग स्पॉन्जेस इज नोन ॲज अर्न स्पॉन्ज. अर्न स्पॉन्ज म्हणजे काय असतं तर ते चहाचंही माहिती आहे ना तुम्हाला, चहाची किटली असते माहिती आहे. हां, पण ती अशी नेकवाली नाही. ठीक आहे. एक काही असतात जे आपलं फ्लॉवर पॉट असतं ना त्या पद्धतीचं स्ट्रक्चर. सो त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते त्या पद्धतीने दिसतं, त्याला आपण म्हणतो अर्न. ठीक आहे. त्या पॉटला काय म्हणतो आपण, अर्न. सो त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्या पद्धतीसारखं असतं, ते सिलेंड्रिकल. दॅट इज वाय अर्न स्पॉन्ज. ठीक आहे. त्याच्या दिसण्यावरून आपण त्याला ते म्हणतो अर्न स्पॉन्ज. नेक्स्ट आहे हेग्ज ॲक्टिनिलिडा. हेग्ज ॲक्टिनिलिडामध्ये काय आहे तर इट इज अ सिलिशियस स्पायक्युल्स. ठीक आहे. म्हणजे काय तर यामध्ये सिलिका. ठीक आहे ना. सिलिकापासून काय होतं त्याचं स्पायक्युल्स तयार होतात, म्हणजे स्केलेटन फॉर्मेशन होतं. आणि याचा जो अपिअरन्स आहे तो ग्लास लाईक होतो, म्हणून याला पण ग्लास स्पॉन्ज म्हणतो. ठीक आहे. दिस ऑल्सो कॉल्ड ॲज दी ग्लास स्पॉन्ज. आता बघा आपण ह्या दोघांचं हे बघून घेऊया. इथे पण सिलिशियस स्पायक्युल्स आणि इथे पण आपण काय म्हणलं सिलिशियस स्पायक्युल्स म्हणलं आहे. बट डिफरन्स काय असतो तर लेयर्समध्ये डिफरंट असतो. ठीक आहे. इथे 6 लेयर्समध्ये प्रेझेंट असतं सिलिशियस स्पायक्युल्स. ठीक आहे. आणि इथे 6पेक्षा कमी असतात, म्हणजे 1 to 4 लेयर्स ऑफ सिलिशियस स्पायक्युल्स आपल्याला दिसतात आणि इथे 6 लेयर्स दिसतात. ठीक आहे. सो हा डिफरन्स आहे. बट अजून काय डिफरन्स आहे लेअरमध्ये झाला जर सिलिशियस स्पायक्युल्स असेल तर, किंवा त्यामध्ये काय असू शकतं स्पॉन्जिन फायबर असू शकतात. ठीक आहे. ॲज अ स्केलेटन म्हणून काय असू शकतं कोणामध्ये डेमोस्पॉन्जियामध्ये स्पॉन्जिन फायबर. ठीक आहे. स्पॉन्जिन फायबर काय, दीज आर द प्रोटीन्स. स्पॉन्जिन काय, दीज आर द प्रोटीन्स. ठीक आहे. स्पॉन्जिन म्हणजे प्रोटीन्स, त्यामुळे त्याला नाव पण दिले स्पॉन्जिया आणि स्पॉन्जिन. ठीक आहे. सो स्पॉन्जी असतात ते. पुढे जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा आपल्याला समजेल. हा बेसिक डिफरन्स झाला. सो कॅल्केरियस स्पायक्युल्स, सिलिशियस स्पायक्युल्स. ठीक आहे. आता इथे 6 लेयर प्रेझेंट असतात आणि इथे 1 to 4 लेयर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. और दी स्पॉन्जिन फायबर आर ऑल्सो प्रेझेंट इन टू द डेमोस्पॉन्जिया. ठीक आहे. हॅबिटॅट कॅल्केरिया आपण बघितले, ऑल आर मराईन, फाउंड इन द शॅलो वॉटर. याच्यामध्ये मग काय डिफरन्स आहे दोघांमध्ये तर ऑल आर मराईन अँड फाउंड इन अ डीप वॉटर. ठीक आहे. बॉटमला आपल्याला हे मिळतील. इथे काय आहे, दे आर मराईन असतात किंवा फ्रेश वॉटर असतात. ठीक आहे. मोस्टली आपण काय सांगतो स्पॉन्जेस आर द मराईन. ठीक आहे. सी वॉटरमध्ये आपल्याला दिसतात. बट देर आर सम फ्रेश वॉटर स्पॉन्जेस आर ऑल्सो प्रेझेंट.
सो जे फ्रेश वॉटर येतात ते कोणत्या ग्रुपमधून येतात, डेमोस्पॉन्जियामधून येतात स्पेसिफिकली, ठीक आहे. देन एक्झाम्पल आहे हे आपण बघितले. नेक्स्ट इज यूप्लेक्टेला आणि हायलोनेमा, ठीक आहे. आता हे जे यूप्लेक्टेला आहे, या यूप्लेक्टेलाला आपण अजून हे दिलेलं आहे, त्याला नाव आहे, ठीक आहे, की जापानमध्ये हे एक गिफ्ट म्हणून दिलं जातं यूप्लेक्टेला, ठीक आहे ना, गिफ्ट म्हणून दिलं जातं हे, म्हणजे त्याला ब्रिडल गिफ्ट इन जापान असं म्हणलेलं आहे, ठीक आहे, ब्रिडल गिफ्ट इन जापान. त्याचा जो स्ट्रक्चर आहे, तर या यूप्लेक्टेलामध्ये एक श्रिम्स असतात, ठीक आहे ना. श्रिम्स म्हणजे तुम्हाला कोळंबी मासा माहिती असेल, बरोबर ना, दॅट इज द श्रिम्प. सो हे जे श्रिम्प आहे ते श्रिम्प या यूप्लेक्टेलामध्ये राहतात, ठीक आहे ना, यूप्लेक्टेलामध्ये राहतात आणि ते पेअरमध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे मेल आणि फिमेल. सो ते रिसेंबल करतं, म्हणजे कशासाठी, कपलसाठी, म्हणून ते गिफ्ट दिलं जातं, ठीक आहे. दॅट इज ब्रिडल गिफ्ट इन जापान असं त्याला म्हणतो आपण. देन अनदर वन इज हायलोनेमा, ठीक आहे. हे दोन एक्झाम्पल. यूप्लेक्टेला आपल्या बुकमध्ये, म्हणून त्याचं लक्षात ठेवायचं, ब्रिडल गिफ्ट इन जापान कोणाला म्हणतात, तर यूप्लेक्टेलाला म्हणतात. आणि इट शोज दी रिलेशन विथ द श्रिम्प्स, ठीक आहे. श्रिम्प्समध्ये श्रिम्प्स याच्यामध्ये राहतात. नेक्स्ट डेमोस्पॉन्जिया. डेमोस्पॉन्जिया हॅबिटॅट मराइन ऑर फ्रेश वॉटर, ठीक आहे. एक्झाम्पल्स, याचे एक्झाम्पल्स पण महत्त्वाचे आहे. यूस्पॉन्जिया, दिस यूस्पॉन्जिया इज कॉल्ड ॲज दी बाथ स्पॉन्ज, ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. यूस्पॉन्जिया इज कॉल्ड ॲज दी बाथ स्पॉन्ज. हे स्पॉन्जी असतात, ठीक आहे, खूप, त्यामुळे यांना आपण स्पॉन्जिया म्हणलेले आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द स्पॉन्जिन फायबर्स, ठीक आहे. आता बाथ स्पॉन्ज का म्हणलं, तर प्रिव्हियस तुम्हाला बघा क्लास 10th पण हे बाथ स्पॉन्ज वगैरे ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये आलेलं होतं, ठीक आहे ना. सो पूर्वी याचा वापर केला जायचा, ठीक आहे, फॉर बाथिंग, दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज बाथ स्पॉन्ज, ठीक आहे ना, वॉटर होल्ड करून ठेवतो. देन अजून एक यूज आपण त्या ठिकाणी सांगितलं होता बाथ स्पॉन्जचा, ठीक आहे ना, वॉटर त्याच्यामध्ये असतं, त्यामुळं करन्सी काउंट करत असताना पण त्याचा वापर केला जायचा स्पॉन्जेसचा पूर्वी, ठीक आहे ना. म्हणजे काय होतं, जे आपण करन्सी मोजतो, बरोबर की नाही, नोटा, तर त्यावेळी ते पाणी लागायला पाहिजे म्हणून ते स्पॉन्जेस ठेवलेलं असायचं, ठीक आहे. देन स्पॉन्जिला. स्पॉन्जिला इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हा स्पेसिफिक फ्रेश वॉटर स्पॉन्ज आहे, ठीक आहे, फ्रेश वॉटर स्पॉन्ज, स्पॉन्जिला हे येऊ शकतं की फ्रेश वॉटर स्पॉन्जचं एक्झाम्पल, ठीक आहे ना, आलं तर हेच येणार आहे स्पॉन्जिला, ठीक आहे. अँड लास्ट वन इज क्लिओना. क्लिओना इज ऑल्सो नोन ॲज दी बोरिंग स्पॉन्ज, ठीक आहे. बोरिंग मीन्स हा काय करतो, पोर निर्माण करतो, ठीक आहे. इट फॉर्म दी पोर्स. अदर ऑर्गॅनिझम्समध्ये हा काय करतो, पोर्स फॉर्मेशन करतो, दॅट इज बाय बोरिंग. बोरिंग म्हणतो की नाही आपण, बोर पाडतो, बरोबर आहे का ना, पाण्यासाठी, तर दॅट इज बोरिंग. बोरिंग म्हणजे काय, टू होल, त्याला होल निर्माण करणे. सो हा क्लिओना जो असतो तो बोर त्या ठिकाणी हे करतो, म्हणून त्याला आपण बोरिंग स्पॉन्ज असं म्हणतो, ठीक आहे. होल निर्माण करतो अदर ऑर्गॅनिझम्समध्ये, दॅट इज बाय द बोरिंग स्पॉन्ज, ठीक आहे. सो दिस इज दी क्लासिफिकेशन. सिम्पल आहे क्लासिफिकेशन, इम्पॉर्टंट आहे. कशामध्ये, कोणत्या टाईपचा स्केलेटन प्रेझेंट असतो, ठीक आहे ना. कॅल्केरिया, कॅल्केरियस, हेक्स ॲक्टिनेलिडा, सिलिशियस, तिकडे पण सिलिशियस, बट डिफरन्स कुठे आहे, लेअरमध्ये. आणि डेमोस्पॉन्जियामध्ये एकतर हे असतात किंवा मग स्पॉन्जिन फायबर प्रेझेंट असतात, ठीक आहे, ॲज अ स्केलेटन म्हणून. स्पॉन्जिन फायबर काय, स्पॉन्जिन इज अ प्रोटीन, इट इज अ मॉडिफाईड प्रोटीन स्ट्रक्चर, दॅट इज स्पॉन्जिन. एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहे. स्कायपा इज ऑल्सो नोन ॲज अर्न. यूप्लेक्टेला इज नोन ॲज ब्रिडल गिफ्ट इन जापान. स्पॉन्जिला इज नोन ॲज फ्रेश वॉटर स्पॉन्ज. यूस्पॉन्जिया इज नोन ॲज बाथ स्पॉन्ज, ठीक आहे. आणि क्लिओना इज नोन ॲज द बोरिंग स्पॉन्ज, ठीक आहे. सो हिअर वी completed the classification and the overall phylum, that is the porifera, ठीक आहे ना. स्टार्ट आपण केला होता पोरिफेरा, त्याचा हॅबिटॅट वगैरे वगैरे, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर का नाही. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं, सेल ॲग्रिगेशन वगैरे, बॉडी प्लॅन दिसतो, बरोबर का नाही. स्पॉन्जेस हे सिम्पल आहे, आपण स्टार्ट केलं आहे फर्स्ट फायलमपासून, दॅट इज स्पॉन्जेस पोरिफेरा. तर हे काय होत जाणार आहे, सिम्पलकडून कॉम्प्लेक्स होत जाणार आहे, बरोबर आहे ना. सिम्पलकडून काय होत जातील, कॉम्प्लेक्स होत जातील. सो स्पॉन्जेस पोरिफेरा सर्वात पहिला फायलम होता, याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ऑर्गन टिश्यू फॉर्मेशन झालेलं दिसत नाही, फक्त तिथं काय सेल ॲग्रिगेशन आहे, बरोबर ना. त्यामध्ये वेगवेगळ्या सेल्स पण प्रेझेंट असतात, एकाच टाईपच्या सेल एका पण नाही, ठीक आहे ना. कारण आपण बॉडी वॉल ज्यावेळी स्टडी केलं तेव्हा आपल्याला दिसलं की त्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स आहे, अमिबोसाइट सेल्स असतात, बरोबर ना.
त्यानंतर अमिबोसाइट्समध्येच आपण सांगितलं स्क्लेरोब्लास्ट सेल्स वगैरे प्रेझेंट असतात, अरिकिओसाइट्स प्रेझेंट असतात विच प्रोड्युसेस दी स्पर्म अँड ओव्ह्यूम, आणि आपण त्याची लाईफ सायकल स्टडी केली आहे. आवर नेक्स्ट फायलम विल बी पोरीफेरा झाला आता, ठीक आहे. नेक्स्ट फायलम विल बी दी निडेरिया.